विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड एक्झाम जवळ येते. अवघ्या 1 महिन्यावर आपली एक्झाम आहे, बरोबर? त्यासाठी मी काही जणांना विचारलं, की बाबा तुमची तयारी कशी सुरू आहे? बरोबर. काही जणांनी मला सांगितलं, की ठीक-ठाक एक 70-60% सिलेबस कंप्लीट झालाय. काही जणांनी सांगितलं, की अजून सुरुवात केली नाही, आपल्याला सुरुवात करायची आहे, बरोबर. काही जण म्हटले, की पूर्ण अभ्यास झालाय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि त्यातले काही जण असे होते, की ते बोलले, "आम्हाला टेन्शनच नाहीये काही." बरं मी म्हटलं, "का टेन्शन नाही बाबा? काय घरचं कॉलेज आहे का तुमच्या?" तर ते बोलले, "घरचं असल्यासारखंच आहे, कारण आमच्या प्रिन्सिपल ओळखीचे आहेत किंवा शिक्षक लोकं ओळखीचे आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचं कॉपी सेंटर आहे, त्याच्यामुळे आम्हाला टेन्शनच नाहीये." याच विषयावर मला तुमच्यासोबत बोलायचंय. ओके, तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, की कॉपी चालणार नाही. बरोबर? आता कॉपी का चालणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. आता कॉपी का चालणार नाही, ही तुम्ही बातमी पहा. याच्यात तुम्हाला क्लिअरली सांगितलं जातं, की काय 10वी-12वीच्या परीक्षांसाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे कडक देखरेख व्यवस्था लागू. बरोबर? या बाबतीत निर्णय पण झालेत आणि त्याची अंमलबजावणी पण होते. कॉलेज लेव्हलला आपल्याला समजा तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला एखादा कॉलेज वगैरे तुमच्या ओळखीचं असेल, तर त्या ठिकाणी या गोष्टीची अंमलबजावणी होताना पण आपल्याला दिसते. बरं आता मी तुम्हाला थोडीशी वेगळी गोष्ट सांगतो. 2023 पर्यंत जर आपण पाहिलं, ओके 2022-21 असेल किंवा लॉकडाऊनच्या आधीचा काळ जर आपण पाहिला, तर भरपूर प्रमाणात कॉप्या चालायच्या. आता ठीक आहे, पुणे, मुंबई सारख्या सिटीमध्ये तर कॉपी नव्हती चालत. पण त्याच ऐवजी जर आपण गावाकडे पाहिलं, ओके, एखाद्या खेड्यातील जर एखादं सेंटर असेल एक्झाम सेंटर, तर तिथं भरपूर प्रमाणात कॉपी चालायची किंवा समजा आपण डमी कॉलेज म्हणतो किंवा कॉपी सेंटर्स ज्याला म्हणतो, तर ते खूप प्रमाणात होते. पण 2024 आणि 2025 ह्या 2 वर्षात त्याचं प्रमाण खूप कमी झालंय. आता आमच्या गावाकडे एक शाळा आहे, म्हणजे कॉलेज आहे ते आणि ठीक आहे, तिथून मी शिकलेलो आहे. तर तिथं भरपूर प्रमाणात अगोदर कॉपी चालायची. बरोबर. 2024 पर्यंत आपण जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. भरपूर प्रमाणात कॉपी चालायची. पण लास्ट इयरला काय झालं, की तर अचानक पूर्णतः सगळं बदललं. बरोबर. शिक्षण अधिकाऱ्याचे एकदम म्हणजे स्ट्रिक्ट तिथं निर्देश आले, की बाबा पूर्ण कॉपी इथली बंद झाली पाहिजे. मग तिथं झालं काय, तर प्रत्येक क्लासरूममध्ये कॅमेरे बसवण्यात आले. ठीक आहे. काही क्लासरूममध्ये अगोदरपासून कॅमेरे होते. पण परीक्षेच्या वेळेस ते बंद केले जायचे. पण आता पूर्ण कॅमेरे चालू आहेत तिथं. त्याचबरोबर तिथं ड्रोननी तिथं चेकिंग होते. चेकिंग कशा पद्धतीने होते, की समजा जे कंपाउंड आहे, तर त्याच्या 200 मीटर बाहेर एक सुद्धा माणूस दिसला नाही पाहिजे. त्याचबरोबर अजून काय तिथं चालू आहे, की ते जे गाव आहे पूर्ण, तर त्या गावामध्ये एकही झेरॉक्सचं दुकान त्या दिवशी चालू नसलं पाहिजे. त्याचबरोबर जर पाहिलं, तर या वरील जे शिक्षक लोकं आहेत, तर ते दुसऱ्या शाळेवर जाणार, दुसऱ्या सेंटरवर जाणार आणि त्याच्यानंतर तिथले शिक्षक लोकं इथं येणार. या पद्धतीचं तिथं म्हणजे चेंज करण्यात आला. आता हा ड्रास्टिकली चेंज मागच्या वर्षी झाला आणि एक्सपेक्ट करतोय आपण, की याही वर्षी पूर्णतः कॉपी बंद होणार आहे. बरोबर. इथं तुम्हाला दिसतंय, तुम्ही जर बातमी व्यवस्थित वाचली, तर व्यवस्थित त्या तुम्हाला समजून जाईल, की कशा पद्धतीने समिती नेमली आहे, कशा पद्धतीने ते काम करणार आहे. आता ठीक आहे, सरकारी काम आहे. काही जण म्हणतील, "काय अशा बातम्या तर प्रत्येक वर्षीच येत राहतात. याला काय घाबरायचंय?" बरोबर. इथंच आपण चुकतो. याला काय घाबरायचं? आता मी काही अशी परिस्थिती पाहिली आमच्या गावाकडे, की बाबा जे पॅरेंट्स असतात, ओके, वडील असतात ते स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवतात. त्याचबरोबर शिक्षक असतात, ते वर्गात एम-सी-क्यू असेल, त्याच्यानंतर ग्रामर वगैरे असेल, तर ते वर्गात सांगतात विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर जर आपण पाहिलं, तर विद्यार्थी थोडेच कमी आहेत. बरोबर. त्यांचे मित्रमंडळ जे त्यांचे सगळे-सोयरे आहेत, ते सगळेच त्यांना कॉप्या टाकण्यासाठी येतात आणि हे जे दृश्य आहे ते मी खूप जवळून पाहिलंय, बरोबर. त्याच्याविषयी मला खूप अनुभव आहे. पण याच्यामुळे होतं काय? मी तुम्हाला सांगतो किंवा आपल्याला कॉपी का करायची नाही? जरी कॉपी चालली, ओके, मी काय सांगतोय तुम्हाला, जरी कॉपी चालली, तुमच्या पुढं जरी समजा एखादं अपेक्षित असेल, नवनीत असेल, जर ते ठेवलं किंवा चिट्स आणून ठेवल्या, तरी तुम्हाला त्याला हात पण लावायचा नाहीये. हे मी का सांगतोय तुम्हाला तर ऐका. मी तुम्हाला एक वाक्य सांगेल, की बेईमानीच्या 70% पेक्षा आपल्या इमानदारीचे 35% आपल्याला कधीही चांगले आणि ते आपल्याला नक्कीच इन फ्युचर चांगला रिझल्ट देतात. तर मी माझ्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला सांगतो. आता मी 11वी-12वी असेल, आता ठीक आहे आमचं लॉकडाऊनमध्ये झालं. ते त्याचबरोबर आता ठीक आहे 12वीची आमची एक्झामच नाही झाली बरोबर 2021 बॅच. पण जर 10वीचा विचार केला तर त्यावेळेस भरपूर प्रमाणात कॉप्या चालायच्या आमच्या इकडे, बरोबर आहे. आता ठीक आहे मी तेवढ्या का पण कॉप्या केल्या नाही 10वीला, पण थोड्या प्रमाणात तरी केल्या, बरोबर आहे. किंवा मला ती सवय होती, की मलाच म्हणण्यापेक्षा आमच्या बॅचमधील जेवढे मुलं आहेत किंवा समजा ग्रामीण भागातील जेवढे मुलं असतात, तर त्यांना सवय असते, की काय थोडंसं तरी कुठून तरी येतंय का? एम-सी-क्यू येतायत का? जोड्या लावा असेल, तर ह्या सारख्या प्रश्नांसाठी ते इकडं-तिकडं पाहत असतात. पूर्ण पेपरचे 3 तास त्यांचं फक्त इकडं-तिकडं पाहणं चालू असतं. ह्या खिडकीतनं काही येतंय का? त्या खिडकीतनं काही येतंय किंवा शिक्षक आपल्याला येऊन सांगतायत का? आपला मित्र आपल्याला सांगतायत का? या गोष्टीतच त्यांचे 3 तास कुठं जातात हे त्यांना समजत पण नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्ही लक्षात घ्या, की अभ्यास करणं हा सोपं आहे ॲज कंपेअर टू कॉपी करणं. कॉपी करायला तुम्हाला भरपूर सारा म्हणजे खूप त्याला एक परिश्रम लागतात. जर आपण पाहिलं समजा तुम्हाला जर कॉपी वगैरे जर करायची असेल, आता आपल्यातल्या कुणालाही कॉपी करायची नाही हे तुम्ही आता क्लिअरली लक्षात ठेवा. जर करायची असेल तर भरपूर साऱ्या गोष्टी, कोणत्या खिशामध्ये कोणती चीट घातली आहे,
ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. पण त्यापेक्षा सोपं काय तर अभ्यास करणं सोपं आहे ना, बरोबर? आता मला सांगा ठीक आहे बाय चान्स तुम्हाला जर कमी पर्सेंटेज जर आले बोर्डमध्ये, तर तुमचे घरचे असे तुम्हाला थोडं म्हणणार आहेत, की बाबा तू कॉपी का नाही केली? कॉपी केली असती तर चांगले पर्सेंटेज आले असते. कॉपी का नाही केली? असं तर ते म्हणणार नाहीयेत. बरोबर ठीक आहे तुमच्यावर रागवतील, चिडतील. पण जे तुमचे मार्क आले, तर ते तुमचे इमानदारीचे मार्क राहतील. तर हे कुठेतरी तुमच्या मनामध्ये राहील, की बाबा मी चीटिंग नाही केली. जे माझे मार्क्स आले, तर जे माझे पर्सेंटेज आलेत, हे माझ्या इमानदारीचे राहतील. आणि कॉपी केल्यामुळे काय दुष्परिणाम होतो मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते. बरोबर? आपल्याला येत जरी असेल तो त्या प्रश्नाचा ॲन्सर, तरी आपण ते लिहू शकत नाही. आणि हे मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगतो, की 11वी-12वीमध्ये किंवा 10वी पासून आम्हाला थोडीशी कॉपीची सवय होती. बरोबर आहे. आता इथं मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय सवय होती. पण याचा दुष्परिणाम कुठं झाला तर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये. आता ठीक आहे सी-ई-टीला तर झाला. तर सी-ई-टीला माहिती आहे आपल्याला कॉपी वगैरे चालत नाही. त्याच्यामुळे तिथं काही प्रश्नच येत नाही. पण याचा ॲक्चुअल दुष्परिणाम झाला म्हणजे याचे जे पडसाद उमटायला लागले, तर ते इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये. आता ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये पहिल्या सेमेस्टरचा पेपर माझ्या पुढे आला, बरोबर? 2.5 तास त्याला वेळ होता. फिजिक्सचा पेपर होता. मला त्याच्यातलं ॲन्सर येत होतं. बरोबर. तरी मी ते लिहू शकलो नाही. मला कन्फर्म करायचं होतं, की या एम-सी-क्यूचं आन्सर हे बरोबर आहे का? पुढच्याकडनं कन्फर्म करायचं होतं. मागच्याकडनं कन्फर्म करायचं होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्यावर कॉन्फिडन्स राहत नाही कॉपी केल्यामुळे. कॉपी केल्यामुळे आपण दुसऱ्यावर डिपेंड होतो. बरोबर आहे. समजा जे काही असेल ते दुसऱ्यावर डिपेंड होतो. आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे हे आपल्याला समजत नाहीये. बरोबर. आता ज्यावेळेस समजा इंजिनिअरिंग मला खूप फर्स्ट इयर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, ठीक आहे. मला चांगला पॉइंटर आला. मला 8.39 असा पॉइंटर होता फर्स्ट इयर. आता पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आमचं पी-आय-सी-टी कॉलेज होतं त्यावेळेस. आता ऑटोनॉमस आहे. पण फर्स्ट इयरच्या मानाने मला चांगला पॉइंटर होता. आता फर्स्ट सेमेस्टरला मला थोडासा कमी पॉइंटर होता. तर ज्यावेळेस मला समजलं, की बाबा आपण कुठेतरी चुकतोय. बरोबर? चुकतोय ना आपण कुठेतरी हे बाकीचं कोणी पाहतच नाही ना. बाकीचे ज्याचा त्याचा पेपर लिहिताय. मलाच का पडते, की मी दुसऱ्याचा पेपर पाहायचा प्रयत्न करतोय किंवा या गोष्टी करतोय. बरोबर? आता मीच नाही असं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात होतं किंवा जे गावाकडनं आलेत, ज्यांचं कॉपी सेंटर होतं अगोदर आणि ते एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतायत. आता कितीही थर्ड क्लास जरी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, टायर 3चं जरी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, तर कॉपी तिथं चालत नाही. हे तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. बरोबर आहे? मग त्यावेळेस होतं काय, तर आपले विद्यार्थी त्याला मॅच करू शकत नाही किंवा त्यांचा स्पीड जे असेल, तर ते मॅच करू शकत नाही. बरोबर? मग त्याच्यामुळे नैराश्य येतं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग अवघड वाटायला लागते. पण तसं करायचं नाही. तुमच्यात पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, फेल होऊ द्या. आता 12वीचा एक्झाम आहे ना, ठीक आहे, फेल होऊ द्या. काही होत नाही 1 वर्षाने फेल झाल्याने किंवा 1 वर्ष तुम्ही मागे पडल्याने. पण तुम्हाला ही सवय जी लागते, तर ती आयुष्यभरासाठी सवय लागते, हे मी तुम्हाला सांगतो. गोष्ट खूप छोटी आहे, पण ही सवय जी आहे, तर ती आयुष्यभरासाठी सवय राहते. त्याच्यामुळे लवकरच तुमच्या सवयी बदलायला पाहिजेत आणि कॉपी वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या आपल्याला दूर करायच्यात कुठेतरी. बरोबर आहे? 95% जरी आणले तुम्ही कॉपी करून, तर त्याला काहीही अर्थ नाही मी तुम्हाला सांगतो. ओके, कॉपी करून तुम्ही 95% आणणार, तुमच्या नातेवाईकाला सांगाल मला इतके पर्सेंटाइल आले वगैरे, वगैरे. ठीक आहे, 1-2 दिवस WhatsAppवर तुम्ही स्टेटस ठेवाल, स्टोरी ठेवाल Instaला. याच्या व्यतिरिक्त काय करणार तुम्ही? कारण तुमच्या मनाला माहिती आहे ते पर्सेंटेज कसे आलेत. बरोबर आहे? मनाला माहिती आहे आणि कॉपी करून एवढे येतच नाहीत, मी तुम्हाला सांगतो. जे टॉपर्स असतात, ते कधी कॉपी करतच नाही. कॉपी करणारे कोण असतात तुम्हाला सांगतो, 60 ते 70% वाले. बरोबर. मोस्ट ऑफ मी सगळ्यांनाच म्हणत नाही असं, पण मोस्ट ऑफ मी जरी जे ऑब्झर्व्ह केलंय, ते तुम्हाला सांगतो तेच कॉपी करतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्यांना खूपच कमी असतात, ते पण कॉपी करत नाहीत बिचारे. आणि ज्यांना खूप जास्त असतात, ते पण करत नाही. हे मधले जे स्टुडंट आहेत, ते सगळ्यात जास्त कॉपी करतात. बरोबर. पण आपल्याला तेच कमी करायचं आहे. यांच्यात पोटेन्शियल असतं ना. यांच्यात स्वतःच्या मनाने 90% पाडा एवढं पोटेन्शियल असतं. ते कधी उघडकीसच येत नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे मी काय सांगतोय तुम्हाला, की कॉपीचा नाद सोडून द्या. कॉपी करायची नाही. बरोबर. तुम्ही हा डायलॉग वगैरे तर ऐकला असेल. कॉपी करायची नाही आपल्याला बिलकुल. व्यवस्थितरित्या, इमानदारीने आपल्याला जेवढं येईल तेवढं करायचं आहे. आता मला पालकांना पण काहीतरी सांगायचंय थोडंफार. ठीक आहे. आता सध्या जर आपण पाहिलं 12वी मुलं, 18 वर्षाची मुलं तर म्हणजे एवढं काय म्हणजे कळत नाहीये थोडक्यात आपण जर म्हणायचं मोस्ट ऑफ त्यातले बरेचसे मॅच्युअर असतील. पण बऱ्याचशांना जे समजा शिक्षक लोक असतील, पॅरेंट्स असतील, जे सल्ले देतात, तर ते कुठेतरी त्यांना असं खटकतं थोडंफार. का मला सांगतायत? मलाच का सांगतायत? एक त्यांना थोडंसं राग आल्यासारखं होतं. आणि मी पॅरेंट्सला सांगतो, की आपला मुलगा जर या पद्धतीने समजा काहीतरी तयारी करत असेल, ओके, मित्रांना सांगत असेल, की मला कॉपी पुरवायला ये. ह्या गोष्टी जर करत असेल, तर तुम्ही थोडंसं त्याला म्हणजे कान उघडणी करणं त्याची खूप गरजेची आहे. कारण पहा, आता जर कॉपी चालली, एका पेपरला चालली, दुसऱ्या पेपरला 100% तू करणार. करणार म्हणजे करणार. 2 पेपरला चालली, तिसऱ्याला करणार, चौथ्याला करणार. ऐन वेळेस 5व्याला तो फसू शकतो. बरोबर? कारण ही सिस्टम जी आहे, तर ती ही म्हणावी तेवढी सोपी सिस्टम नाही. एकदा जर तुम्ही इथं फसले, तर तुम्हाला 100 बऱ्या विद्यापीठाच्या चक्कर माराव्या लागतील. ओके, आपल्याला त्याच्यापासून पण वाचायचं आहे. पण ठीक आहे, तुम्ही जास्तच कॉन्फिडंट आहेत. बरोबर? कॉपी करणाऱ्याचा तुम्ही जर ॲटिट्यूड पाहिला, तर मी कॉपी केली, सर पुढे केली, मला काही नाही पकडलं
किंवा एवढ्या-एवढ्या कॉप्या माझ्या खिशात होत्या, मला पकडलं नाही. हा जर ॲटिट्यूड तुमच्यात असेल ना, आत्ताच तुम्ही शिक्षण सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो, की आत्ता शिक्षण सोडून द्या. तुम्ही कितीही डिग्री इन फ्युचर घेतल्या, त्याचा काही एक उपयोग राहणार नाहीये. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 70%च पाडा, 60%च पाडा किंवा तुम्ही फक्त ग्रुपिंगच क्लिअर करा. ते जे मार्क्स जे असतील, तर ते तुमच्या मेहनतीचे मार्क असतील. ॲज कंपेअर टू तुम्ही जर कॉपी करून जर 80-90% पाडत असाल आणि त्याचा जर फ्लेक्स करत असाल, तर ते कुठेतरी तुमचं चुकतंय, हे तुम्हाला मान्य करावं लागणारच आहे. त्याच्यामुळे मला ह्या व्हिडिओमधून एवढंच तुम्हाला सांगायचं की कॉपी वगैरे आपल्याला काही एक करायची नाही. स्पेशली ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा ज्यांना असं वाटतंय माझं डमी कॉलेज आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल आमच्या पप्पांच्या ओळखीचे आहेत किंवा माझ्या चुलत्याच्या ओळखीचे आहेत प्रिन्सिपल. तर या गोष्टी बंद करायच्यात कुठेतरी. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय व्यवस्थितरित्या, सन्मार्गाने बरोबर. कुठेतरी आपल्याला काय करायचं थोडंसं आपल्याला इन फ्युचर काहीतरी करायचंय. बरोबर आहे. मग त्यानुसार आपल्याला थोडीशी वाटचाल करायची. मग सुरुवात आत्तापासून करावी लागणार आहे आणि तुम्ही एखादं काम चांगल्या मार्गाने पूर्ण करताना आणि त्याचा जो रिझल्ट येतो, तर त्याचा आनंदच वेगळा असतो. बरोबर. तर हे पहा व्हिडिओ हा बऱ्याच जण हा व्हिडिओ बघतील, पण काय म्हणतील, की ठीक आहे सांगणारे सांगतच असतात. आपल्याला जे करायचं ते आपण बघायचं असतं. पण एक जरी विद्यार्थ्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं, ओके, तरी ते माझ्यासाठी खूप झालं किंवा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सार्थकी ठरला. पॅरेंट्सने आपल्या मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुम्हाला याच्याविषयी अजून माहिती जर हवी असेल, डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तुमच्यासाठी 24 तास मी अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपला WhatsApp ग्रुपची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय. तुम्हाला तिथून जर माझा नंबर घेऊन मला फोन करायचा असेल तरी करा. WhatsApp मेसेज करा. म्हणजे मी पॅरेंट्ससाठी सांगतोय. तुमचा मुलगा जर ऐकत वगैरे नसेल, त्याला मीही एकदा एक सांगण्याचा प्रयत्न करतो. यासाठी मी तुम्हाला ते सांगतोय. कळकळीने सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं कन्क्लुजन एवढंच आहे. जरी कॉपी चालत असेल तुमच्या सेंटरला, ठीक आहे, आता खूप स्ट्रिक्ट झालंय, मान्य आहे आपल्याला. तर तरीही जर बाय चान्स एखादं जर सेंटर राहिलं असेल, तिथं जर कॉपी चालत असेल आणि तुमचा विचार असेल कॉपी मला करायची, तर हा विचार तुम्ही पूर्णतः डोक्यातून काढून टाका. कारण याच्यात तुमचा सगळ्यात मोठा लॉस आहे. पुढच्या बसणाऱ्या शिक्षकाचा काहीच लॉस नाही. एक्झामिनर जे असतात ते बसायचे त्यांना 3 तास बसायचा पगार मिळतो. बरोबर. त्यांना त्याचं काहीच घेणं-देणं नाही. तू कॉपी कर, नाहीतर काही कर. आणि याच्यात सगळ्यात जास्त लॉस कोणता आहे? कोणाचा आहे? तर ते तुमचा आहे. तुमच्या पॅरेंट्सचा लॉस आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय करायचं कॉपी कॉपी मुक्त परीक्षा आपल्याला द्यायची. इमानदारीच्या मार्गाने. अभ्यास करा ना. अजून वेळ आहे. 1 महिना वेळ आहे. 1 महिन्यात केलं तर नक्की होईल. मी तुम्हाला काय रोड मॅप द्यायचा आहे. या चॅनलवर रोड मॅप तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. कशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. तुमचं डेलीचं शेड्यूल सुद्धा मी प्रोव्हाईड करतोय. एवढं जर केलं तुम्ही जर मला फॉलो केलं, तर नक्कीच तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळणार आहे. त्याच्यामुळे कॉपी हा शब्द तुम्ही डोक्यातून काढून टाका. एका चांगल्या मार्गाने तुम्ही परीक्षेला सामोरं जा. यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. काही जर शिकले असेल या व्हिडिओमधून, तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांना कॉपी करण्याची म्हणजे खूप आवड आहे, ओके, किंवा त्यांची इच्छा आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की एकदा शेअर करा. आणि फर्स्ट टाईम तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल, तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.